1 वर्षानंतर माधुरी हत्तीणीला परत आणण्याच्या हालचालींना सुरुवात झाली आहे। माधुरी हत्तीणीला वनतारामध्ये जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं। कोल्हापूरच्या नांदणी मठामध्ये माधुरी हत्तीणीच्या निवासस्थान बांधण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे। माधुरी हत्तीणीच्या निवासस्थानाला नवीन लुकही देण्यात आलाय। नव्या निवासस्थानामध्ये माधुरी हत्तीणीसाठी रबरी मॅटिंग, स्प्रिंकलरची सुविधा करण्यात आली आहे। माधुरीच्या प्रथमोपचारासाठी सुद्धा इथे नवी इमारत उभारली गेली आहे। उच्चस्तरीय कमिटी आणि वनताराने दिलेल्या सूचनेनुसार ही सगळी तयारी आता पूर्ण झाली आहे। ही सगळी व्यवस्था झालेली असताना 13 सप्टेंबरच्या आधी माधुरी हत्तीण कोल्हापुरातल्या नांदणी मठात आली पाहिजे, नाहीतर पुन्हा एकदा जन आंदोलन करणार असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय। नांदणी मठाच्या परिसरातच उद्या हजारो नागरिक उपोषण करणार आहेत। उच्चस्तरीय समिती आणि वनतारा यांनी सुद्धा सकारात्मक भूमिका घेतली आहे। मात्र उच्चस्तरीय समितीने नेमलेली टीम पाहणीसाठी नांदणी मठाकडे आली नाही। माधुरी हत्तीणीला परत पाठवण्यासाठी तारीख पे तारीख होतीये असा आरोप राजू शेट्टींनी केलाय। मला हाय पॉवर कमिटी आणि राज्य सरकार आणि सगळ्या यंत्रणांना एवढाच इशारा द्यायचा आहे, 13 सप्टेंबरच्या आत माधुरी हत्तीण आम्हाला एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।